स्टेजवर ईश्वरीचा धडाकेबाज हक्क, लावण्याचे प्लॅन्स चेंदा मेंदा. मंडळी, आजचा भाग तर अक्षरशः बॉम्ब होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्घाटन संपताच लावण्याने आपला जुना गेम सुरू केला. फोटोशूटच्या नावाखाली अर्णवला जवळ खेचण्याचा. लाईट्स चमकत होते, कॅमेरा क्लिक करत होता आणि लावण्या मुद्दाम अडखळत अर्णवच्या अंगावर पडली. अर्णव तिला सावरतो आणि लावण्या त्याचा हात धरून त्याच्याकडे आणखी जवळ जाते. तिच्या चेहऱ्यावर तसं नाजूक हसू, पण डोळ्यात ईश्वरी बघ तू असा खुंची संदेश. पण मंडळी, जळायला ज्या व्यक्तीला ती उभं करत होती त्याच व्यक्तीतलं वादळ तिला सहनच पडलं नाही. बाजूला उभी असलेली ईश्वरी हे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर राग, काळजी, दुखावलेपणा सगळं एकदम मिसळलेलं. आणि मग बास, तिचा संयम संपला. ईश्वरी अचानक स्टेजवर आली, दोघांच्या मध्ये उभी राहिली आणि आवाजात जळजळीत आग, अर्णव सर, चला माझ्यासोबत आत्ताच. लावण्यात धक्क्यात चिडून ओरडली, अगं आमचं फोटोशूट सुरू आहे. पण ईश्वरी तिच्याकडे वळूनही पाहिलं नाही, फक्त अर्णवचा हात घट्ट धरून आणि तो तिथून थेट ओढून नेला. मंडळी, त्या क्षणात लावण्याचं नाटक, स्वप्न, प्लॅन सगळं थेट भुईसपाट. ईश्वरीने स्पष्ट सांगितलं, अर्णव दुसऱ्याचं नाही आणि मी पैशाने नसली तरी हक्काने आहे. काय वाटतं, ईश्वरी बरोबर होती का तिने जरा जास्त कडक पाऊल उचललं? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.